महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्येचं ग्रहण लागले। देशामध्ये 2023 मध्ये 10,786 आत्महत्या झालेल्या आहेत आणि यामध्ये सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 6,669 आत्महत्या झाल्याची नोंद आहे। केंद्र सरकारने एनसीआरबी अहवाल जाहीर केलेला आहे आणि त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या नाहीत अशी माहिती समोर आली आहे। बेभरवशाची शेती, त्यातून डोईवर वाढणारं कर्ज या विळख्यातून शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढतंय असं भयावह वास्तव केंद्र सरकारच्या एनसीआरबी अहवालातून समोर आलंय। तर यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्समधून। महाराष्ट्रामध्ये 38.5% इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। कर्नाटकमध्ये हेच प्रमाण 22.5% इतकं आहे। आंध्र प्रदेशमध्ये 8.6% शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। मध्य प्रदेशात 7.2%, तर तमिळनाडूमध्ये 5.9% शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय। देशभरावर जाहीर झालेल्या शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीमध्ये दुर्दैवानं महाराष्ट्राचा नंबर परत एकदा पहिला लागलेला आहे। आज ज्या ठिकाणी सर्वात जास्त आत्महत्यांची नोंद होते ते विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये प्रचंड पाऊस पडतोय, पिके बर्बाद झालेली आहे। अशा पार्श्वभूमीवर अगोदरच ज्या ठिकाणी शेतीचं संकट खूप तीव्र आहे त्याच ठिकाणी आता अतिवृष्टीचं संकट असल्यामुळे या आत्महत्या भावी काळामध्ये वाढणार आहे। शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत करत 4 सहानुभूतीचे शब्द देऊन ह्या आत्महत्या थांबणार नाहीत। या आत्महत्या महाराष्ट्रातच का होत आहेत, विशेषतः विदर्भ आणि मराठवाडाच त्याचं केंद्र का आहे आणि आपल्यापेक्षा तुलनेनं अधिक गरीब असणारी राज्य बिहार, उत्तर प्रदेश ज्या ठिकाणावरून हजारो लाखोच्या संख्येने जीवन जगण्यासाठी मजूर, शेतकरी, शेतमजूर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या गावखेड्यामध्ये येऊन राहतात, त्या बिहार आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांपेक्षा सुद्धा महाराष्ट्रात आत्महत्या ज्यादा का आहेत